अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन तात्काळ सुरू करा, अशी मागणी आमदार संजय दौंड यांनी केली। या संदर्भात ते स्वतः स्वराती रुग्णालयामध्ये सीटी स्कॅन विभागामध्ये आज दाखल झाले होते। तात्काळ सुरू करण्यात यावं अशी मागणी आज गुरुवार दिनांक 16 मे रोजी दुपारी 4 वाजता त्यांनी केली आहे। अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन ही गेली अनेक दिवसापासून बंद आहे। त्यामुळे येथील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे आणि रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। त्यामुळे तात्काळ येथील सीटी स्कॅन मशीन हे दुरुस्त करण्यात यावं आणि सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अन्यथा 8 दिवसात न केल्यास आपण आमरण उपोषण देखील करू, असा इशारा देखील आमदार संजय दौंड यांनी दिला आहे। रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन गेल्या जवळपास 5.5 ते 6 महिन्यापासून बंद आहे। DPDCतनं माननीय धनंजय मुंडे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी 80 लाख रुपयाची तरतूद केली होती, परंतु जवळपास आता 25 लाख रुपये परत वेगळा खर्च या ठिकाणी या मशीनला दुरुस्त करण्याकरता येत आहे। सध्या रुग्णांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे, कारण सीटी स्कॅन करायचं म्हटलं तर खाजगीमध्ये जवळपास 3.5 ते 5 हजारापर्यंत प्रत्येक पेशंटला खर्च येतो। आणि अंबाजोगाई रुग्णालयामध्ये माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेस मशीन या ठिकाणी चालू होती, पेशंट या ठिकाणी त्यांचं सीटी स्कॅन केलं जायचं, त्यावेळेस साधारण 50 ते 60 पेशंट दररोज या ठिकाणी म्हणजे त्या रुग्णांची तपासणी याद्वारे स्कॅनद्वारे व्हायची। ती आज गेल्या 6 महिन्यापासून बंद आहे आणि रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे। आणि अनेक रुग्ण हे ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळं या ठिकाणी येणारे पेशंट हे सगळे गरीब रुग्ण असतात, त्यांची पेईंग कॅपॅसिटी नसते आणि त्यामुळं रुग्णांचा जो या ठिकाणी रुग्णांची जो ससे होलपटत आहे, त्यासाठी आज या ठिकाणी मी या महाविद्यालयाचे अधिष्ठाता धपाटे सरांची भेट घेतली। राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त निवतकर साहेबांशी माझी चर्चा झाली। आमची जी विनंती आहे ही जर आपण नाही मान्य केली तर मी पुढच्या आठवड्यामध्ये निवेदन देऊन स्वतः रुग्णालयासमोर उपोषणाला बसणार आहे।